आत्मा मालिक संकुल कोकमठाण येथे सुरू असलेल्या बालसंस्कार शिबिराचा 9वा दिवस उत्साहात आणि विविध उपक्रमांनी सजलेला होता। लहानग्या मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत शिबिरात रंग भरले। दिवसाची सुरुवात योग अभ्यास, ध्यान आणि प्राणायाम करून झाली। त्यानंतर मुलांसाठी कलाकौशल्यांचे अभ्यासपूर्ण सत्र आयोजित करण्यात आले। परिपाठाच्या माध्यमातून नैतिक मूल्ये आणि आपल्या जबाबदाऱ्या या विषयांवर माहिती देण्यात आली, ज्यात मुलांनी मनमोकळा सहभाग घेतला। दुपार सत्रामध्ये सृजनशीलतेला चालना देणाऱ्या हस्तकला स्पर्धा आणि चित्रकला उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। मुलांनी आपल्या कल्पकता विविध रंगांमध्ये उलगडत सुंदर चित्र आणि रांगोळी सादर केली आहे। तसेच जलतरण आणि संगीत वाद्य आणि भक्तिगीतांचा आनंद घेत विविध कौशल्य शिकून घेतले आहेत। दरम्यान सकाळचा नाश्ता, दुपारचं भोजन आणि सायंकाळचा नाश्ता, रात्रीचं भोजन आनंदाने घेतलाय। रात्री भोजन झाल्यानंतर वसतिगृह व्यवस्थापिका आदरणीय पटेल मॅडम यांचं मुलांसाठी प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आलं। त्यातून विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे मिळालेत। शिबिराचे मार्गदर्शक आणि संयोजक यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांचं कौतुक करत त्यांना प्रेरणादायी विचार देखील दिलेत। त्यानंतर विद्यार्थी ब्रश करून पसायदान म्हणून झोपी गेलेत, पुन्हा नव्या दमाने नव्या जोमात नवीन गोष्टी शिकण्यासाठी। आज शिबिराच्या 9व्या दिवशी मुलांचा उत्साह टिकून आहे, किंबहुना तो अधिक वाढतच चाललाय। हे पाहून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांचं कौतुक केलंय। या दिवशीचा उत्साह, शिस्त आणि आनंद पाहता बालसंस्कार शिबिर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खरोखरच उपयुक्त ठरत असल्याचं चित्र दिसून येत आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।